नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो, तर आज आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांनी 21 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी राज्यस्तरीय संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे की सहाय्यक BLOची कामाची सक्ती आणि भविष्यात कर्मचाऱ्यांवर टाकल्या जाणाऱ्या योजनाबाह्य अतिरिक्त कामाचा विरोध। बघा, या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील किंवा गटप्रवर्तक भगिनी असतील, यांना जे शासन त्यांचं जे कामं जे आहेत, बघा खातेबाह्य कामं जे प्रत्येक वेळेस कुठलंही काम आलं की अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना लगेच सांगितलं जातं, पण त्यांचं ते काम नसतं। बघा, असे खातेबाह्य कामाच्या विरोधामध्ये हा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे। बघा, मिळालेल्या माहितीनुसार 13 जुलै रोजी दोन्ही कृती समितींची संयुक्त ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून राज्यस्तरीय आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। बघा, 13 जुलैला या दोन्ही संघटनांनी एक ऑनलाईन बैठक घेतली आणि या ऑनलाईन बैठकीमध्ये एक राज्यस्तरीय आंदोलनाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। बघा, कृती समितीच्या अहवालानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि गटप्रवर्तक यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे। विशेषतः मुंबई जवळील जिल्ह्यांनी पूर्ण ताकदीने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। बघा, या महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की मूळ जबाबदाऱ्या व्यतिरिक्त अतिरिक्त कामांची सक्ती केल्यामुळे नियमित सेवावर परिणाम होत असून कर्मचाऱ्यांवर अनावश्यक ताण वाढत आहे। यामुळे बघा, या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर अंगणवाडी सेविका, मदतनीस भगिनींनो, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो, तर येणाऱ्या 21 जुलै रोजी तुमचा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भव्य असा मोर्चा होणार आहे। तर या मोर्चासाठी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन या ठिकाणी या कृती समितीने केलेलं आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मिळणार आहे। धन्यवाद।